आता जास्त वेळ घेत नाही, कारण वेळ झालेला आहे, मलाही माहिती आहे की मलाही गडबड आहे, मलाही गडबड आहे. पण दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे गुरु विश्वाची कोरगावकर सर आणि स्वामीजी महाराज यांच्या सूक्ष्म उपस्थितीत वंदन करून मी माझं दोन बोलण्याचा प्रयत्न करतोय. योग हा चांगला असं म्हणणारे सर्वच जण असतात. एक दुसरे लोक तुम्हाला भेटते, ते सांगतील तुम्हाला योग चांगला आहे, परंतु योग करणारी माणसं कधी असतात. आणि मी तर म्हणतो योग हा करण्याचा विषय नाही, योग हा जगण्याचा विषय. याचा अर्थच असा होतोय की योगमय जे जीवन आहे ते तुम्ही जगू शकला पाहिजे. योग आचरणात असला पाहिजे. योग फक्त आसनं तुम्हाला काही ठराविक येत आहेत म्हणजे तुम्ही योगाभ्यास करताय, प्राणायाम येतोय म्हणजे तुम्ही योग करताय असं समजू नका. योग म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. योग तुमच्या मनातील विचार बदलतात. योग दररोज येताय, तुम्ही करताय आणि घरामध्ये भांडण चालू आहे, योग नाही झाला तुमच्याकडे. आता आमच्याकडे असे कितीतरी जण भेटले, त्या दिवशी भेटले तर आमच्या घरातले वादविवाद कमी झाले, नवरा बायकोचं संभाषण वाढलं. बायकोला समजलं की माझा नवरा एक चांगला मित्र आहे, हे मला समजायला लागलं, हे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचले. नवरा मला सांगतोय की हो इतर मला एक चांगली मैत्रीण भेटली. हे भाव जर तुमचे जोपासले गेले तर त्या ठिकाणी योग झाला. वडिलांबद्दल आणि मुलामध्ये संबंध चांगले व्हायला लागले, तिथं समजून जायचं त्यांचा योग चांगला झाला. कारण मानसिक पातळी बदलण्याची क्षमता योगाभ्यासामध्ये. फक्त रोग बरे करण्यासाठी योग समजू नका. मानसिक आजारपीचे क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात, ते येताच न येता सकारात्मक विचार यायला पाहिजे. याबद्दल सुद्धा तुम्ही विचार करू शकता. पण ते कधी होऊ शकतं? दररोज तुम्ही योग साधण्याचा भाग होऊ शकलात तर ऑनलाईन व्हा किंवा ऑफलाईन व्हा. आता आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात मुंबईतून, पुण्यातून, नाशिकमधून, आंध्र प्रदेशमधून सुद्धा काही जण गायब असतात. दररोज ही योग साधना करायला तयार आहे. आणि या स्थितीमध्ये सावंतवाडीचे बरेच लोक अजून झोपलेले आहेत. त्यांना मोबाईलचं काम कोणी करायचं? आपणच करू शकलो पाहिजे. हे काम हा वसा घेतलेला आपणच पूर्ण करू शकलो पाहिजे. तोच खरा अर्थाने योगाभ्यासाचा मार्ग तुमचा सफल होईल. कारण तुम्ही फक्त स्वतःसाठी योग करत असाल, गणित काहीतरी शिकत असेल, परंतु ज्या वेळेस तुम्ही स्वतःबरोबर इतरांचं आरोग्य जपण्याच्या हेतूने जर योगाभ्यास करत असाल, तुमच्याकडे बघताना जर आता तुम्हाला सांगायला गेलं तर प्रकाश तेंडुलकर सरांबद्दल बोलायला गेलं तर ते चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, बांध्यामध्ये नावलौकिक आहे. आणि त्यांचे आणि माझे संबंध सांगायला गेले तर मित्रत्वाचे आहेत म्हटल्यापेक्षा एकदम जवळचे आहेत. माझ्या लहानपणापासूनचे आहेत. ते आमचे दादा आहेत. माझ्या वर्गमैत्रीण, त्यांची सख्खी बहीण ती माझी वर्गमैत्रीण. म्हणजे एवढं घरोघरचं नातं आहे आमचं. आणि माझ्या लहानपणापासूनच आमचे चांगले संबंध आहेत. परंतु त्यांनी देखील एक वाक्य सांगितलं तुम्हाला की हा चेहरा मी बघितला नव्हता. याचा अर्थ काय होतो? कारण जोपर्यंत आपण एखादी कृती करतो ती माहीत नसते समोर त्याला, योग करताय एवढंच समजू शकतो, ह्याच्या पलीकडे समजू शकत नाही. जसं कालच मला एक आलेला अनुभव तुम्हाला त्याचबरोबर सांगतो. कालच्या मंगळवारी आपलं शिबिर उद्घाटन झालं 4 तारीखला. आणि असे परिचित व्यक्ती तुमच्याही परिचित असतील की मित्र मैत्रिणी कॉलेजच्या दिवसातले, त्यांची नावं तुम्ही विसरून गेला असाल, बरोबर? मी देखील एका मित्राचं नाव माझ्या विसरून गेलो होतो आणि तो अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातले काय संबंध असेल तर ते बघा. अशी बरेच जणांचे आम्ही कॉलेज जीवनातले मित्र विसरून गेलो. माझं कॉलेज झालं एसटीके मध्ये आणि त्याच्यातले बरेच मित्र असे आहेत की अजूनमधून कधीतरी दिसतात, काय बघायला म्हणतात आणि आम्ही जातो तिकडे, तोही म्हणतो आणि मी असंच नाव विसरलो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की तो सुद्धा माझं नाव विसरलो होता. अरे काय कसं काय? म्हटलं ठीक आहे, कुठे असतोस? तर त्याने मी विचारलं तर सावंतवाडीचं जम्मू ठिकाणी असा असा व्यवसाय करतोय वगैरे वगैरे सगळं बोललं. त्याने मला आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं. व्हिजिटिंग कार्ड दिल्यानंतर नाव बघितलं तेव्हा मला आठवलं आपलं हे नाव. आता वेळ आली माझी इंट्रोडक्शन द्यायची. मला त्याने विचारलं तू काय करतो? म्हटलं माझं बांधण्यामध्ये असा असा व्यवसाय आहे, मी दररोज सध्या मी परत बांधण्यात नाही, सावंतवाडीचं जरा हेही बोललो त्याला. तेव्हा कुठे राहतो, काय करतो? म्हटलं सकाळी मी दररोज योग करायला जातो. आजपासून आमचं शिबिर चालू झालं आहे अमुक अमुक ठिकाणी जिमखाना वाजला शेखर मध्ये करायचं ते तोच मला विचारतो. तोच मला फिटनेस योग ना ते तोच मला विचारतोय. मिलाग्रीस मध्ये गेल्या महिन्यात तुम्ही ते त्यांचं शिबिर झालं होतं ना, त्यांच्याबरोबर ते अमुक अमुक असतात. होय होय, कळसुंदर मध्ये गेले होते शिबिर घ्यायला, तेच ना ते. होय
मंदिर आहे, या तुम्ही उद्या. आता काय सांगू, तोच मी आहे तो, त्याला मी कसं सांगू? म्हणजे तो नाव माझं विसरून गेला हे मी मात्र ओळखलं. तिथंच समजलं की योग आपला घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. त्याचा मुलगा मिलाकेस मध्ये होता. ज्यावेळेस आम्ही वर्ग घ्यायला गेलो होतो मिलाकेस स्कूल मध्ये, वडिलांना त्यांनी सांगितलं की अमुक सर आले होते, अमुक ठिकाणी वर्ग आम्ही सांगितलं. तिकडे मिलाकेसला कोण आले होते आमच्याबरोबर, ओके, त्यांना आम्ही सांगितलं. त्याच्यामुळे त्या मुलांपैकी कदाचित तो एक मुलगा असेल. परंतु हे इंट्रोडक्शन, ही ओळख, त्याचाच मित्र हे काम चालवतो हे त्याला कधी समजू शकेल? ज्या दिवशी ते स्वतः इथे येतील, मी त्याच दिवशी अनुभव म्हणाला नाही. मला तर माझ्याबरोबर माझी मुलगी होती सावली, तिने अनुभवलं. आणि ती म्हणते मला, डॅडी तर तुमचंच शिबिर सांगतोय, तुमचाच वर्ग सांगतोय. त्या मुलीच्या लक्षात आलं, विचार करण्याचा विषय हा चेहरा त्यांनाही समजला नाही. जसा आज अनुभव हा यांना आलेला आहे, तो कधी येऊ शकेल? ज्या दिवशी परिचित व्यक्ती तुमच्या समोर येऊन बसतात त्याच वेळेस हा अनुभव येतो. याही बॅच मध्ये माझी वर्गमैत्रिणी देखील कॉलेजची तुमच्या बरोबर परीक्षा दिली गेल्या महिन्यामध्ये. तिने इथे सोडून त्यावेळेस बघितलं हे काहीतरी भयानक आहे. माझी वर्गमैत्रिणी माझ्या येऊन पाया बघत, तू कशाला पडते, तू गुरु झाला, तू म्हणणं म्हणजे योग्य नाही, हे तिचं उद्गार आहे. हे सामान्य आहे काय? हे सामान्य नाहीये. या क्षेत्रातून आपल्याला कितीतरी कामगिरी करायची आहे. ती काय कामगिरी आहे नेमकी? तर समाजाचं हित राखणं ही कामगिरी, ही जबाबदारी आहे. फक्त योग स्वतःसाठी न करता तो समाजासाठी पूरक ठरू शकला पाहिजे. आणि योगाभ्यास म्हणजे हात पाय हलवणे, जो हातापायांचे आजार बरे करणे नाही, तर मानसिक विकारांना देखील आपण तिथं थांबवतोय. आपल्या मनामध्ये विचार एवढे यायला पाहिजे, सकारात्मक विचार, की ही सावंतवाडी कायापालट करण्याची शक्ती जर कशात असेल तर ती योगाभ्यासामध्ये. हे सत्य आहे, वाक्य सत्य आहे. 5000 वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी सांगून ठेवलेला, जे पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे, ते आचरणात जर आणला तर 100% योग हा जीवन जगण्याची कला हे दिसून येईल. हे दिसून येईल. कारण योग फक्त करण्याची कला नाही, तर ते आचरणात यायला पाहिजे. उद्या सुद्धा आपण संकल्प घेऊन या शिबिरात भाग घेऊ शकलो पाहिजे. उद्या काय? आंतरराष्ट्रीय युवा दिन. माहिती आहे तुम्हाला? काहींना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. आणि उद्याचं देखील आपण जे उद्या कार्यक्रम होणार आहे तो सुद्धा संयुक्त प्रकारे करणार. नगरपालिका, सावंतवाडी, फिटनेस योग फाउंडेशन आणि अखिल भारतीय योग शिक्षक संघ, तसंच हिरकणी योग वर्ग, हिरकणी वस्तीस्तर संघ आणि हे भरारी फाउंडेशन, या पाचही संघटना एकत्रित येऊन उद्याच्या दिवसाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. तुमच्या परिचित सर्व व्यक्तींना, नातेवाईकांना, शेजारी पाजाऱ्यांना तुम्ही या उद्याच्या दिवसाला देखील आमंत्रित करायचं आहे. उद्याचा वर्ग हा वेगळा असणार आहे, रेग्युलर वर्गांप्रमाणे नसणार. त्या दिवसाला जे कोण उद्या जॉईन होतील सर्वच जण, त्या सर्वांना एक सर्टिफिकेट मिळणार आहे. उद्याच्या दिवसाला तुम्ही जॉईन झाल्याबद्दल. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या दिवसाही जो कार्यक्रम होणार त्याचं सर्टिफिकेट अधिकृत प्रमाणे तुम्हाला देण्यात येणार आहे. हे आमच्या फाउंडेशनच्या तर्फे आम्ही करणार आहोत. आणि त्यामध्ये आता सर्वजण यायला पाहिजे. सावंतवाडीतले लोक, बऱ्याच लोकांनी या शिबिरामध्ये भाग घ्यायला पाहिजे असं कोणाकोणाला वाटतंय त्यांनी हात वर करा, म्हणजे मलाही समजेल. ओके, काही हरकत नाही. मग त्याच्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे? काय प्रयत्न करायला पाहिजे? प्रत्येकापर्यंत आपण हा विषय पोचवायचा आहे. त्याला उठायचं आहे तो येईल, त्याला झोपायचं आहे तो झोपेल, काही हरकत नाही. त्याला आपण परवा उठूया, जो उद्या झोपला त्याला परवा उठवायचं काम करायचं. सातत्यपूर्वक जर 4 दिवस सांगितलं तर 5व्या दिवशी तो मित्र तुमचा येईल, मैत्रीण तुमची निश्चित येईल. काय आहे ते बघून तरी येऊया एक दिवस. रसिकाताई आमच्या नेहमी सांगताना एक दिवस तरी येऊन बघा, दुसऱ्या दिवशी नाही आला तरी चालेल, ह्या भाषेत बोलतात. का? त्यांना गॅरंटी आहे एक दिवस जो आला तो इथलाच झाला. बरोबर की नाही? ही गॅरंटी पाहिजे. आचरणात तुमच्या योग आला तरच तुम्ही दुसऱ्यांना बोलवू शकणार. आजच्या प्रमाणे उद्याचा दिवस देखील अतिशय सुंदर प्रकारे करूया. आपण सर्वांनी एकत्रित मिळून एवढंच मी बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.